नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 5 फेब्रुवारी 2024, सोमवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण साधी, सिंपल, बनवायलाही सोपी, उत्कृष्ट चवीची अशी ही ढाब्यावर बनवली जाणारी अख्ख्या मसूरची आमटी बनवणार आहोत। जर तुम्हाला पण ही ढाब्यावर बनवली जाणारी अख्ख्या मसूरची आमटी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। अख्खी मसूर छान अशी स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये ती अख्खी मसूर घ्यायची आहे। त्या कुकरच्या भांड्यामध्ये अख्खी मसूर, पाणी, हळद, हिंग, मिरची, सॉल्ट ॲड करून कुकरला छान अशी 4 शिट्ट्या देऊन ही अख्खी मसूर शिजवून घ्यायची आहे। मसूर कुकरला छान अशी शिजवून घेतल्याच्या नंतर गॅस सुरू करून गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे। पातेलं छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये फोडणीला जिरं, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची तसेच टॅमॅटो छान फोडणीला घालायचं आहे आणि त्यामध्ये हळद, हिंग ॲड करून 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायची आहे ही फोडणी। त्यानंतर हिरवीगार छान अशी कोथिंबीर फोडणीला घालायची आहे। आता काय करायचं आहे, आपण जी शिजवलेली अख्खी मसूर आहे ना ती फोडणीला घालायची आहे। त्यानंतर रवीने छान अशी घुसळून घ्यायची आहे आणि नंतर अशी रट 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 उकळी येऊन द्यायची आहे। ह्या अख्ख्या मसूरच्या आमटीला रट 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 छान अशी उकळी आली की गॅस बंद करायचा, झाकण ठेवायची, 5 मिनटं दम ह्याच्यावरती ही छान अशी मुरून द्यायची आहे आणि मग ह्या अख्ख्या मसूरच्या आमटीला छान अशी तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ही तुम्ही सर्व करू शकता। तर पहा, मी ही भातासोबत सर्व करत आहे। तर गाईज कशी वाटली तुम्हाला आजची ही साधी, सिंपल, बनवायलाही सोपी आणि चवीलाही उत्कृष्ट अशी ही ढाब्यावर बनवली जाणारी अख्ख्या मसूरची आमटी? आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की घरी पण तुम्ही ट्राय करून पहा। ही बनवायलाही सोपी, साधी, सिंपल, उत्कृष्ट चवीची अशी ही ढाब्यावर बनवली जाणारी अख्ख्या मसूरची आमटी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा बनवायला सोपी, साधी, सिंपल, ढाब्यावर बनवली जाणारी उत्कृष्ट चवीची अशी ही अख्ख्या मसूरची आमटी तुम्हाला कशी वाटली ते। गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि त्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझी कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि ज्यांनी आधी सबस्क्राईब केलं त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय।